कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. देशातील पहिली स्वदेशी तसेच राष्ट्रीयकृत बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीनं भव्य MSME क्रेडिट आउटरीच कार्यक्रम आणि उद्यमिता मेळावा पार पडलाय. या मेळाव्यात नवउद्योजकांसाठी तब्बल 60 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली गेली आहे. MIDC परिसरात आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक नरेश कुमार दुबे आणि आमीचे अध्यक्ष जयरथ खाकाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही नेहमी तळागाळातील जनतेचा विचार करणारी बँक असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करते आहे. देशभरातील 120 शाखांमध्ये एकाच वेळी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून अहिल्यानगर विभागात सुपा MIDC आणि नगर MIDC इथं कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती क्षेत्रीय प्रबंधक नरेश कुमार दुबे यांनी दिली. मैं नरेश कुमार दुबे, क्षेत्रीय प्रबंधक अहिल्यानगर रीजन, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया. आज हम लोग हमारा बैंक MSME मेगा क्रेडिट आउटरीच प्रोग्राम आज हम लोग यहाँ पे नगर के आमी जो एसोसिएशन ऑफ अहमदनगर एसोसिएशन ऑफ मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज उनका ऑफिस में आज हमने ये आउटरीच प्रोग्राम किया है और इसमें बहुत सारे हमारे MSME कस्टमर्स और एंटरप्रेन्योर्स जुड़े. आज के दिन में हमारा बैंक करीब ऑल ओवर इंडिया एक ही साथ आउटरीच प्रोग्राम कर रहे हैं, जो करीब 120 से 130 जगह में आउटरीच प्रोग्राम हो रहा है. हमारे रीजन में 2 जगह में हो रहा है, एक सुपा इंडस्ट्रियल एस्टेट एंड हमारे यहाँ पे MIDC में, नागापुर MIDC में. और ये जो कैंपेन पीरियड था, कैंपेन पीरियड में हमने करीब 60 करोड़ का लोन अप्रूवल दिया हुआ है. आज का जो हमारा आज का आउटरीच प्रोग्राम था, उसमें बैंक के तरफ से हमने जो हमारा बैंक का बहुत सारे स्कीम्स हैं, सेक्टर स्पेसिफिक स्कीम है, जैसे सेंड बिजनेस, सेंड मॉर्गेज बिजनेस, सेंड होटल, सेंड इंजीनियरिंग और सेंड संजीवनी, ऐसे बहुत सारे जो सेक्टर स्पेसिफिक प्रोडक्ट्स हैं, उनको लोगों को समझाया कि प्रोडक्ट्स में क्या है. उसके अलावा गवर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोडक्ट्स इंक्लूडिंग मुद्रा, इसके भी जानकारी दी और लोगों का जो हमारे एंटरप्रेन्योर्स के जो डाउट्स थे, उसको भी हमारा क्षमता के अनुसार हमने पूरा निवारण किया. आज का ये प्रोग्राम हमारे एसोसिएशन ऑफ अहमदनगर एसोसिएशन ऑफ अहिल्यानगर एसोसिएशन ऑफ मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज, जिसको हम आबी बोलते हैं, उनका सहयोग से बहुत सफल रहा. इसी तरह हमारा सेंट्रल बैंक MSME फाइनेंसिंग में पूरा एंटरप्रेन्योर्स को हम लोग फुल सहयोग देंगे. अहिल्यानगर MIDCचं आम्ही जी संघटना आहे त्याचा प्रेसिडेंट आहे आणि आज MIDCमध्ये आम्ही संघटनेच्या ऑफिसमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी उद्योजकांसाठी व्यवसायामध्ये जे काही लोकांना व्यवसायासाठी जे काही भांडवल लागतं त्या भांडवलासाठी त्यांनी
MIDCमध्ये उद्योजक आहेत त्यांच्यासाठी प्रपोजल दिले होते आणि त्यांना उद्योजकासाठी जे काही भांडवल लागतंय ते भांडवल त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कसं देता येईल ते आम्हाला 1 महिन्यापूर्वी समजून सांगितलं होतं आणि त्याच्यानुसार त्यांनी आज त्याची पूर्तता करून बरेचशा उद्योजकांना त्यांनी जे काही फायनान्स द्यायचं होतं ते फायनान्स दिलं आणि त्या फायनान्समुळं उद्योजकांचं व्यवसाय वाढीस तर चालना मिळणारच आहे, त्याचबरोबर रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे जास्तीत जास्त प्रमाणात. तर या संदर्भात सेंट्रल बँकेचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि उद्योजकांना पण मी असं आव्हान करतो की आता आपल्याला जे सेंट्रल बँकेने व्यवसायासाठी जे लोन दिलं आहे, जे फंड्स अवेलेबल करून दिले आहेत, तर ते आपण योग्य कारणी लावून व्यवसाय वाढीला उपयोग करून आणि उद्योजकांनी वेळच्या वेळेला परत बँकेचे पैसे कसे वेळेत फेडता येतील आणि आपलं बँकेमध्ये कसं क्रेडिट निर्माण करता येईल, हे क्रेडिट जर आपण व्यवस्थित निर्माण केलं तर आपल्याला बँकेकडं जास्तीत जास्त चक्र मारायची गरज पडत नाही. बँकेवाले स्वतःहून आपलं जर क्रेडिट चांगलं जर ठेवलं, आपण वेळच्या वेळेला पैसे भरले, तर बँक स्वतःहून आपल्याला कुठलंही काही प्रपोजल करायचं असेल तर लगेच आपण गेल्यानंतर आपल्या अडचणी काय आहेत ते वेळच्या वेळेला ते दूर करणार, त्याच्याबद्दल शंका नाही. कारण माझा अनुभव आहे की बऱ्याचशा बँकांमध्ये जर तुमचं व्यवस्थित क्रेडिट ठेवलेलं असेल तर तुम्हाला ते लोन वेळच्या वेळेला मिळतं आणि आपल्या व्यवसायाला आपल्याला काही अडचण येत नाही. आपण एक बिनधास्तपणे काही जरी करायचं म्हणलं, कुठली मशीन परचेस करायचं, काही करायचं ठरलं तर ते आपल्याला बिल्डिंग बांधायचं असेल तरी लगेच इमिजिएट पैसे मिळून जातात. आणि सेंट्रल बँकेने आम्हाला भरपूर सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी 1 महिन्यापूर्वी जे आश्वासन दिलं आम्हाला त्याची पूर्तता आज केली आणि जवळजवळ आज 10-15 करोड रुपये उद्योजकांना व्यवसायाच्या निमित्ताने दिलेले आहेत. तर सेंट्रल बँकेचे मी आभार व्यक्त करतो आणि तसेच उद्योजक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिले त्यांचे पण आभार व्यक्त करतो. थँक्यू. कार्यक्रमादरम्यान बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती लघुपटाद्वारे सर्वांना दिली गेली. सूत्रसंचालन मुख्य प्रबंधक प्रमोद दहिफळे आणि धीमान चौधरी यांनी केलं, तर सर्वांचे आभार प्रसाद जांगल यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष सतीश गवळी, प्रफुल्ल पारखे, DICच्या निरीक्षक दिशा दौड, ऑटो क्लस्टरचे संचालक मिलिंद कुलकर्णी, मुख्य प्रबंधक प्रमोद दहिफळे, शाखा प्रबंधक सुनील विधाटे, शशांक नवले, धीमान चौधरी, जीवन गाडेकर आदींसह उद्योजक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.